सेविका व मदतनीस यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। मानधन वाढी संदर्भात केंद्र सरकारकडून मागणी करण्यात यावी असे अपडेट आलेले आहे। तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट का बरं? अंगणवाडी सेविका असो मदतनीस असो यांचं काम सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, कारण कोणतीही सरकारी योजना असो किंवा इतर जे कामं आहेत किंवा जबाबदारी आहे पूर्णपणे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर असते। त्यामुळे त्या प्रकारे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मानधन सुद्धा मिळाले पाहिजे आहे। या संदर्भात खूप मोठी अपडेट असणार आहे, कारण केंद्र सरकारकडून जर मागणी झाली तर संपूर्ण राज्यभरात म्हणजेच काय पूर्णपणे देशभरात जे राज्य असतं संपूर्ण राज्यभराचे अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई असतात त्यांच्या मानधनीमध्ये वाढ होतो। त्यामुळे केंद्र सरकार हे महत्त्वाचं असणार आहे। जसं आपल्या महाराष्ट्राचे राज्य सरकार तसेच संपूर्ण भारताचे आपल्या देशाचे केंद्र सरकारकडून जर ही मागणी पूर्ण झाली तर नक्कीच इथे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनीमध्ये वाढ होऊ शकतं। 2024 मध्ये सुद्धा आपले महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी घोषणा केली होती की 50% वाढ होणार आहे। जी मदतनीस किंवा सेविका ताई असणार आहे त्यांना मानधन वाढ हे 50% होणार आहे, परंतु त्या प्रकारे तेवढी झालेली नाही। त्यामुळे नक्कीच इथे अंगणवाडी सेविका असो मदतनीस ताई असो यांच्यामध्ये नाराजी आहे, कारण जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून योजना राबविल्या जातात किंवा जे काही FRSचे कामं असू द्या, THRचे कामं असू द्या किंवा कोणतेही ॲपमध्ये असू द्या किंवा जे काही बालक आहे किंवा जे काही गर्भवती महिला आहेत स्तनंदा माता आहेत त्यांची सर्व जबाबदारी पूर्णपणे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावरती असतं। जो डेटा असू द्या किंवा मोबाईलचा खर्च असू दे ते खर्चातून त्यांना करावं लागतं। तर हे महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। तुम्ही पाहू शकता अंगणवाडी सेविका यांच्या जे काही सेविका कर्मचारी आहेत मंत्री हेबळकर यांनी विधानसभेत मागणी केलेली आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीसाठी केवळ राज्य सरकारकडे बोट दाखवणे योग्य नव्हे, केंद्र सरकारनेही डोके घातले पाहिजे आहे। आता हे बघा, जे काही मागणी आहे ते कर्मचाऱ्यांसाठी आहे व ते राज्य सरकारकडे असणार आहे असे मत महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेबळकर यांनी व्यक्त केलं आहे। जसे आपल्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे आहेत तसेच मंत्री लक्ष्मी हेबळकर सुद्धा त्यांच्या राज्याचे केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारी प्रश्नोत्तर सत्रात मेलकुटेंनी आमदार दर्शन पुटणे यांची उपस्थित केलेल्या प्रश्नावर त्या बोलत होत्या। बघा, आता आपण म्हणाल की हे राज्य सरकारच्या माध्यमातून असते किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून आहे, महाराष्ट्र सरकारचं काय इथे आहे? तर लक्षात घ्या, ज्या वेळेस ही वाढ होते ते पूर्णपणे देशभरात होते, कारण अंगणवाडी सेविका प्रत्येक राज्यामध्ये आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे, प्रत्येक तालुक्यांमध्ये आहे, प्रत्येक गावोगावी अंगणवाडी सेविका आहेत, अंगणवाडी कर्मचारी असणार आहे। तर केंद्र सरकारने 2700 रुपये व उर्वरित 9800 रुपये राज्य सरकार देते। मागील एप्रिलपासून अंगणवाडी सेविकांना 1000 रुपये व शासकीयनं 750 रुपये वेतनवाढ करण्यात आली आहे। त्यानंतर कामानुसार त्यांचे मानधन मिळत नाही। तुम्ही यासाठी नक्कीच इथे तुमचं मत काय आहे नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे, कारण पूर्णपणे गोंधळ सुरू आहे ज्यामध्ये अंगणवाडी सेविकाताईंना आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजनांमध्ये नक्कीच इथे अंगणवाडी सेविकाताईंचं मोठं हात आहे किंवा मोठं जे काही त्यांचं मत असणार आहे। तर या संदर्भात आपण वित्त खात्याकडे विनंती केली आहे। मानधन वाढी संदर्भात केंद्र सरकारने एक पाऊल पुढे टाकल्यास आम्हीही एक पाऊल पुढे टाकू असं त्यांचं म्हणणं आहे। तर लक्षात घ्या, अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढीचा प्रश्न केवळ राज्य सरकारपुरते मर्यादित न ठेवता केंद्र सरकारने यामध्ये सक्रिय भूमिका घ्यावी अशी मागणी महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेबळकर यांनी केली आहे। तर ह्या अधिवेशनात त्यांनी खूप चांगला मुद्दा मांडलेला आहे। आता राज्य सरकारच्या माध्यमातून हे जर तुम्ही जे काही वाढ आहे ते घेतलं तर नक्कीच इथे आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून जर निर्णय घेतला, पण त्यासाठी केंद्र सरकारकडून सुद्धा मागणी पूर्ण केलेली पाहिजे आहे, कारण पूर्णपणे जे काही केंद्र सरकारकडून मागणी केली तर नक्कीच इथे लवकरात लवकर वाढ होऊ शकते। कारण आंदोलनं झाले प्रत्येक हक्कासाठी, जर अंगणवाडी सेविका त्यांना त्यांच्या हक्कासाठी तुम्हाला माहितीच आहे की आंदोलन करावं लागते, त्यांच्या हक्कासाठी लढावं लागतं प्रत्येक वेळेस। हे कशाला? सरकारने ज्या कामासाठी पैसे दिलेले आहेत म्हणजे जे काम केलेले आहे त्यासाठी पैसे देण्यासाठी मागे पुढे बघत आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंचा संताप होत आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जे काही जीव तोडून काम केलं आहे त्यावरती नक्कीच इथे सरकारने सुद्धा विचार केला पाहिजे आहे। तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करून सांगा। महत्त्वपूर्ण अपडेट आहे, मानधन वाढीबाबत प्रश्न लवकरात लवकर सुटले पाहिजे आहे, कारण जे काही खर्च आहे ते तरी निघायला पाहिजे आहे। सकाळ ते संध्याकाळपर्यंत अंगणवाडी सेविका मदतनीस ताई राबतात, योजनांचं निघू द्या किंवा जे इलेक्शनच्या वेळेस विविध योजना निघतात त्याची कामं असू द्या, सरकारी कामं असू द्या, जनगणनेच्या कामं असू द्या, हे सर्व जे कामं अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यावर पडतं त्यासाठी योग्य ते मानधन त्यांना मिळालंच पाहिजे आहे व मानधन वाढ झालंच पाहिजे आहे। महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंसाठी शेअर करावा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा। धन्यवाद।